नमस्कार, मी अस्मिता मोडक. तौर्य प्रतिष्ठानच्या अन आर्टिस्ट थ्रू अमेरिकन पर्स्पेक्टिव्ह या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये यावेळेला आपल्याकडे आल्या आहेत कथ्थक नृत्यांगना विदुषी सोनिया परचुरे. तर आपण सुरुवात करूया सोनिया बरोबर गप्पा मारायला. तर सोनिया, आपण पहिली सुरुवात तुझ्या गुरूंपासून आणि त्यांच्या थोड्या आठवणी, तुझ्याशी ज्या निगडीत आठवणी आहेत किंवा तुला खूपच जवळच्या आठवणी वाटतायत, असं काही 1-2-4 आठवणी आम्हाला तुझ्या गुरूंबद्दल सांगितल्यास तर छान वाटेल. पहिल्या ज्या माझ्या गुरु होत्या म्हणजे पूनमताई मुर्डेश्वर, त्या आठवणी म्हणजे त्या गुरु आहेत हे सुद्धा कळायला खूप वर्ष लागली मला. कारण अतिशय प्रेमाची आमची पूनमताई आणि घराच्या जवळ क्लास, एवढाच खरं तर तेव्हा क्रायटेरिया असेल, कारण की त्या काळामध्ये इतकं अवेलेबल नव्हतं. पण माझ्या सुदैवाने आमच्याच सोसायटीमध्ये पूनमताईचे क्लासेस होते आणि तिथे मी जायला लागले. आणि पूनमताईंनी अतिशय प्रेमाने आमच्या कलानी घेऊन, कधी मांडीवर बसतोय, कधी आम्ही तिच्या घरी जेवतोय. ह्या तौर्य प्रतिष्ठानच्या ज्या मुख्य आहेत, तुम्हाला रमा मांजरेकर, मी म्हणजे शिल्पा, मी आणि शिल्पा खरंच बागडायचो म्हणजे तिच्याकडे. आणि इट वॉज व्हेरी मदरली फिलिंग फ्रॉम हर. त्यामुळे तिच्या तर खूपच सुंदर आठवणी आहेत. म्हणजे जी विचारांची किंवा एक तुम्हाला नर्तिका व्हायचंय आणि त्याचा अप्रोच कसा असावा, ही जी बेसिक विचारांची बैठक असते किंवा बेसिक जो कॉन्फिडन्स असतो, तो मला वाटतं पूनमताईंनी दिला. म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करताय, या बाकीच्या मुली आणि बाकीची मुलं आणि तुम्हाला अभ्यास आणि म्हणजे हे काही तिने असं बसवून नाही आम्हाला सांगितलं की अभ्यास आणि तू शिकलेली कला तुम्हाला सांभाळायचंय. पण तिच्याकडनंच इतकं उत्तम त्याला महत्व दिलं गेलं की, आणि आमच्या सुदैवाने आमचे पेरेंट्स पण तसे होते की एकदा हातामध्ये विद्यार्थिनी दिल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणं, इंटरफिअर करणं, कसं चाललंय तिची प्रगती, काय चाललीय, असे प्रश्न आमच्या पालकांनी कधीही गुरूंना विचारले नाहीत. किती छान, अतिशय छान. म्हणजे ही तर अगदी म्हणजे घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि पूनमताईचं दुसरं मी अतिशय माझ्या दृष्टीने महत्वाची आठवण अशी सांगेन की तिनेच आम्हाला कथ्थक इंट्रोड्यूस केलं आमच्या आयुष्यामध्ये. मी आधी भरतनाट्यम शिकले आणि भरतनाट्यम तिच्याकडे शिकता शिकता ती गोपीजींकडे पण शिकायची, पंडित नटराज गोपीकृष्ण, आणि तिने तिथलं आम्हाला थोडंसं शिकवायला सुरुवात केली. आणि मग तिच्या असं लक्षात आलं की माझ्या आणि शिल्पाचं इन्क्लिनेशन हे आमचं कथ्थककडे जास्त आहे. सो आणि ती तर तेवढं कथ्थक शिकली नव्हती, तर तिने त्या काळामध्ये आम्हाला दोघींना आणि अजून एक आमची मैत्रीण मोहना दामले, आम्हाला तिघींना घेऊन तिने डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे आम्हाला ती घेऊन गेली. की तुम्हाला याच्या पुढचं जर कथ्थक शिकायचं असेल तर मी नाही ते शिकवू शकत, तर माझीच मैत्रीण आहे जी ठाण्यात शिकवते आणि तुम्ही तिच्याकडे शिकायला जा. माझ्यामध्ये ही फार रेअर गोष्ट आहे. म्हणजे आता तर एलियनच वाटेल ही गोष्ट की मला येत नाही हे आधी ऍक्सेप्टन्स, आणि माझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी चांगलं शिकवू शकतं हा ऍक्सेप्टन्स. आणि आपल्याकडच्या आम्ही प्रॉमिसिंग स्टुडंट्स होतो तिच्याकडच्या, आम्ही सिनियर होतो, आम्ही बऱ्यापैकी जसा तिचा क्लास वाढत गेला तसं आम्ही बऱ्यापैकी तिला मदत करू लागलो होतो. तर आपल्या हाताशी आलेल्या विद्यार्थ्यांनी अशा सहज दुसऱ्याला देणं त्यांच्या चांगल्यासाठी हेच गुरु पण आहे असं मला वाटतं. आणि ते गुरु पण काय, हा अनुभव तिच्याकडनंच पहिले आम्हाला मिळाला. सो माझ्यासाठी म्हणजे गुरु रस्ता दाखवतो म्हणजे काय तर हा. सो मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर मंजिरी देवांकडे शिकायला सुरुवात केली. तिथे मात्र मी असं सांगेन की त्या खूपच व्यवस्थित आणि अभ्यासपूर्ण शिकवण्याकडे त्यांचा कल होता. म्हणजे आम्ही विधिवत म्हणतो तसं की काय असतं बाबा, अशा परीक्षा असतात, असे गांधर्व महाविद्यालय असे एक विद्यापीठ आहे जिथे तुम्ही एक बकायदा परीक्षा देऊन बकायदा त्याची लेखी किंवा प्रॅक्टिकल अशी एक्झाम असते. सो त्याची एक सुसूत्रता जी असते शिकण्यातली ती तिथे मी अनुभवली असं मी म्हणेन. की त्याच्यामुळे या वर्षाला कुठले ताल, त्या वर्षाला कुठले ताल, ते कसे शिकायचे, ते कसं पुढे जायचं, मग साथ म्हणजे काय, मग जिवंत साथ म्हणजे काय, तबला पेटी असते मग त्याच्याशी इंटरॅक्शन करणं म्हणजे काय, तुम्हाला जे हवंय तेच त्याला सांगणं की मला ही बंदिश हवी आहे, तुम्ही आधी आलाप सुरू करा आणि मग त्याच्यानंतर 2 मिनिटांनी मी एंट्री घेईन
म्हणजे काय, हे कोऑर्डिनेशन म्हणजे काय, आणि ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या तुमच्या आयुष्यात कोणीतरी इंट्रोड्यूस करायला लागतात. आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण म्हणजे गुरु म्हणून म्हणजे पूर्ण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मी डॉक्टर मंजिल देवांकडे शिकले. त्यामुळे ठुमरी म्हणजे काय, चैती म्हणजे काय, होरी म्हणजे काय, तराणा म्हणजे काय, कधी करायचा, रंगमंच प्रदर्शन म्हणजे काय, किती हसायचं, काय करा, ह्या सगळी प्रेझेंट कसं करायचं स्वतःला, त्याच्यामध्ये नम्रता कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बाईंकडनं आम्ही शिकलो. आणि वी आर व्हेरी थँकफुल की मी आणि शिल्पा कायम त्यांच्याकडे प्रायव्हेट क्लासमध्ये शिकलो. आम्हाला दोघींना त्या वेगळं शिकवायच्या. त्यामुळे ती एक स्पेशल भावना म्हणतो ना आपण, एक्सक्लुझिव्हिटी त्यातली आमची राहिली कायम. एक्झिक्युटिव्ह क्लासच मला तो वाटायचा, कारण आम्हाला दोघींना कायम दोघी असल्या की काहीतरी वेगळं शिकवलं जायचं, आमच्यावर काहीतरी वेगळं कोरिओग्राफ करायला मिळायचं त्यांना. सो तो एक खूप छान अनुभव होता. आणि मग त्यांच्याकडे असतानाच वर्कशॉप हा एक शब्द आयुष्यामध्ये आला. तोपर्यंत वर्कशॉप हे फक्त इंजिनिअरिंगचं असतं किंवा सुतार म्हणजे मी तर मराठी मीडियमची आहे, सो वर्कशॉप आणि नृत्याचं वर्कशॉप हेच मला इंट्रोड्यूस त्यांच्यामुळे झालं. बाईंचे अजून एक अनंत माझ्यावर उपकार जर तू म्हणशील तर त्यांच्यामुळे मी डॉक्टर सितारा देवींना भेटले. बरं. डॉक्टर सितारा देवींचं एक वर्कशॉप होतं बँड्राला, शारदा संगीत विद्यालय, जिथे आम्हाला बाई घेऊन गेल्या. कारण सितारा देवींनी सांगितलं की म्हणजे तुम्हाला शागिर्द को लेके आओ. त्यामुळे मग तेव्हा आम्ही अटेंड केलं ते वर्कशॉप. एक 10 दिवस मी त्यांच्याबरोबर होते. आणि ट्रिमेंडस म्हणजे पर्वणी. आणि काय कथ्थक हा केवढा विषय आहे, त्याच्या आजूबाजूला किती लोक आहेत, त्याचा काय परीघ आहे, त्याचा काय सगळा म्हणजे व्यापकता आहे, आणि कसं बघायचं त्याच्याकडे. आणि त्या ज्या स्टेजला त्यावेळेला होत्या त्या तिथपर्यंत येण्यासाठी त्यांनी काय अनुभव घेतलेत, आणि आम्ही किती सेफ वातावरणातनं त्या इथपर्यंत पोहोचलोय. आणि आपण म्हणतो ना की म्हणजे ज्याला आम्हाला लहानपणी खायला मिळायचं नाही अशी ती मंडळी खूप उंचीला पोचतात खरंच असं. कारण ती जी आस असते की नाही, मला ह्यातनं बाहेर पडायचंय, मला ह्यातनं बाहेर पडायचंय. सो असं काहीच परिस्थिती आमची नव्हती की आम्ही सेफ होतो, आम्ही बाईंकडे शिकत होतो, आम्ही लाडाकुडाच्या होतो, असं चांगल्या घरातनं आलेल्या होतो, त्याचा रिस्पेक्ट मिळत होता. सो रिस्पेक्ट नाही मिळून आपल्याला रिस्पेक्ट नसतो, आणि रिस्पेक्ट कमवायचा म्हणजे काय हे मी त्यांच्याकडे बघून शिकले. हे वेगळं तुला मी जरा सांगते, पण हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे कारण की त्यामुळे त्या असं म्हणायच्या की 50 दिवस आम्हाला काहीच नाही शिकवायचे, 2 महिने आम्हाला काहीच नाही शिकवायचे. आणि 2 महिन्यात एखादी बंदिश अशी म्हणजे भिकाऱ्याला तुकडा फेकावा तशी फेकली जायची, आणि ती आम्ही असे भुकेलेले लोक कसे झेलतात तसं. सो तो जर विचार केला आणि आम्ही ज्याच्यातनं आलोय, सो मला असं वाटतं की आम्ही खूप प्रिव्हिलेज्ड होतो. पण प्रिव्हिलेज होतो, आणि तरी सुद्धा त्याची किंमत जी कळायला पाहिजे ती कळायला वेळ लागला. म्हणजे की मिळतच, असं होतच. त्यामुळे आता खूप पालक असं तिला हे शिकवलं नाही, मला खूप आश्चर्य वाटतं. किंवा असं वाटतं की अहो तुम्हाला तर काहीच माहित नाहीये. हो ना, शिकवलं नाही काय, केवढं शिकवलंय, त्याचं कुठे काय केलंय. खरंच त्या काळामध्ये लोक एक बंदिश घेऊन त्याचं इतकं ती जपत होते उराशी, आणि त्याला बुद्धीची, शरीराची, मेहनतीची ऊब लागून त्या बंदिशीला ती बंदिश अशी फोफावून समोर येत होती लोकांच्या. आता म्हणजे अशा निघून जातात फक्त इकडच्या वहीत तिकडच्या वहीत, आईच्या फोनमध्ये इकडच्या फोनमध्ये, आणि त्याला ऊब नाही लागत आहे, त्याला जतन केलं जात नाही. सो ते त्यांच्याकडनं शिकले. त्यांच्याकडनं एक शैलीदार नाचणं म्हणजे काय मी बघितलं सितारा देवींकडनं, की कशी एंट्री घ्यायची. नर्तक स्टेजवर आल्यानंतर काय होतं की ऑरा म्हणजे काय, की स्टेजवर आल्यावर काही दिसतच नाही आजूबाजूचं, फक्त ती व्यक्ती दिसते, आणि ते कशामुळे होतं हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि याचं संपूर्ण श्रेय बाईंना, कारण बाईंनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं. त्या काळामध्ये डॉक्टर सितारा देवी सुखदेव महाराजांवर पुस्तक लिहित होत्या. ते लिहिण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जात होतो. त्या काळामध्ये मी 1-2 महिन्याचे त्यांना अनुभवलं सितारा देवींना.
की त्या कवित्त कशापर्यंत करतात, त्या बंदिश कशापर्यंत करतात, लयदार बंदिश म्हणजे काय, लयकारी म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी मी सितारा देवीकडनं शिकले. आणि मला फार चांगलं वाटलं तू हा प्रश्न विचारला, कारण जाहीरपणे मी कधी असं सांगितलेलं नाहीये, पण आज मी जाहीरपणे सांगते. आणि मी जेव्हा पहिला बॅले केला कृष्ण, तेव्हा त्या आवर्जून बघायला आल्या होत्या आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी मला त्याच्यावर म्हणजे जवळ घेतलं मला. मी त्याच्यामध्ये पूतना राक्षसीण करते, तर त्या पटकन जवळ घेऊन मला म्हणाल्या की मुझे गोपी की याद आ गई. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. आणि असं म्हणतो ना की आपण की आम्ही त्यांची शैली नाचतो, सो त्यांच्याकडनं तर काही एक वर्कशॉप बाईंनी ठेवलं होतं, पण मला तेव्हा अटेंड नाही करता आलं. सो त्यांच्याकडनं मला काही डिरेक्टली शिकता नाही आलं गोपीचंदकडनं. पण तरी असं म्हणतो ना की म्हणजे मला असं वाटतं की जेनेटिकली काही गोष्टी येतं. म्हणजे कुठला तरी नातू तो शोधत होतो की आपला आजार कोण होता, चहा होता का, म्हणून मी असा वागतो, तसं मला काहीतरी वाटलं की प्रत्यक्ष नाही शिकले, पण मी पूतना केल्यानंतर त्यांना त्यांची आठवण येणं हे त्या घराण्यात मी असण्याचं मला लक्षण वाटलं. आणि त्यानंतर मी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आणि ती अशासाठी केली की एका स्टेज पर्यंत पोहोचल्यानंतर मला असं वाटलं की देर इज सम लँग्वेज विच इज युनिव्हर्सल. बरोबर. कोणीही कुठल्याही जगातला कलाकार एकमेकांच्या समोर आला तर त्याला इंटरॅक्ट करता आलं पाहिजे. एक आफ्रिकन ड्रमर आला, कोणी फ्रेंच कोणीतरी वादक आला, तर काहीतरी युनिव्हर्सल भाषा आहे जी आपल्याला त्यांच्याशी बोलता आली पाहिजे, फक्त तालाची लयीची आहे. आणि देर इज अ लॉट, कारण कथ्थक हे पखवाज आणि तबल्याच्या बोलांमधनं त्याच्यात सगळ्या बंदिशी आहेत. तर त्याचं मूळ कुठे आहे आणि ते ऑथेंटिकली फादर फिगर यातलं असलेले व्यक्ती योगी म्हणजे सुरेश दादा आहेत. आणि माझ्या मते सगळ्या नर्तकांनी त्यांच्या ते जे सांगतायत त्याचा विचार केला पाहिजे. आणि सो मग त्यांच्याकडे मी शिकायला सुरुवात केली आणि आता मी त्यांच्या छत्रछायेखाली आहे आणि फार आनंद घेतेय. अत्यंत मला ते समृद्ध करतायत. आणि अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात लागते की जी तुमच्या मागे उभे राहील, की जी तुमच्या मागे उभे राहील आणि म्हणेल की मी जे सांगितलंय ना तुला ते बरोबर आहे, ते तू नाच, मी तुझ्या मागे उभा आहे. हे किती महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. खूपच. नो कन्फ्युजन. असं असतं का काय माहिती ह्या तालात होतं का, असं नाही. हे याच तालात होतं, याला हेच म्हणतात, हे याच तालात नाचलं जातं, हे या तालात नाचलं. योग्य अयोग्य शिकवणारा गुरु तुम्हाला लागतो. बरोबर. फक्त चूक बरोबर नाही. बरोबर. सो ते शिकवणारा गुरु मला परमेश्वर कृपाने 40व्या वर्षी का होईना पण मिळाला. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी तीच वेळ योग्य होती त्यांनी माझ्या आयुष्यात येण्याची. खूपच खूपच छान. आणि बरं झालं तू सितारा देवींबद्दल पण सांगितलंस, कारण आमच्या सगळ्यांना ते समजून घेणं खूप आवश्यक आहे की किंमत एखाद्या गोष्टींची. आता आतापर्यंत एवढ्या गुरूंकडून तुम्ही अनेक गोष्टी शिकलायत, हे बारकावे खूप पद्धतीने शिकलायत, पण मग तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने शिकवता का, किंवा काही स्वतःच काही त्याच्यात वेगळं काही ऍड करता का, किंवा असं काही करता येतं का तुला? असं स्वतःच काही ऍड केलं का माहिती नाही, पण जेव्हा नृत्याचे वर्ग सुरू केले तेव्हा लक्षात आलेलं की जसं जसं मी शिकवतेय तशा काही गोष्टी मलाच मिळवल्या पाहिजेत. की मलाच, की मी जर नृत्याचे वर्ग सुरू करण्याची जबाबदारी मी जर घेतलीये आणि मला जर परवानगी मिळालीये माझ्या गुरूंकडनं, म्हणजे डॉक्टर मंजिरी दिवानकडनं, त्याचा अर्थ म्हणजे आपण जेव्हा कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर येतो आणि आपण म्हणतो की आता मी शिकवणार आहे, तर मला पडलेला प्रत्येक प्रश्न मी कॉलेजमध्ये जाऊन परत त्या प्रोफेसरना विचारू नाही शकत सारखा किंवा ते कसं शिकवायचं, मग तू काय शिकलीस, नाही का. सो त्यामुळे मला असं लक्षात आलं की हे मलाच क्रिएट केलं पाहिजे. आणि मग तेव्हा जशी माझी समज होती, जशी गरज होती, तसं मी वाढवत गेले मला जे वाटतं ते. पण आमचे गुरुजी म्हणतात की तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा आत घेता, शिकता, आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा ती तुमची बनून बाहेर आली पाहिजे. की मी जर एखादी बंदिश शिकले, समजा की
समजा दहाकडे घे नाती त्या धारिताकडे धारिन ताकात येते धारिन ताकात. आता शिकवताना दहाकडे घे नाती त्या धारिताकडे धारिन ताकात येते धारिन ताकात असं मला गुरुजींनी शिकवलंय. आणि ते म्हणताना दहाकडे घे नाती त्या तुमचं एकदम अरे हे शिकताना मी काहीतरी घेते आणि मग आता माझी करून करणं म्हणजे काय की दहाकडे घे नाती त्या धारिन ताकडे धारिन ताकात येते. मी नर्तकाच्या भूमिकेतनं विचार केला त्याच्यामध्ये मला कदाचित हरणाची चाल दाखवायची दहाकडे घे नाती त्या धारिन ताकडे कदाचित मी वेगळं करेन. म्हणजे मला त्या वेळेला तुम्हाला जे वाटतं ती आतच असते बंदिश बरोबर, पण त्या वेळेला तुमच्या मनाची अवस्था तुम्हाला कशासाठी ती करायची आणि त्याच्यातनं ती बनून बाहेर येते. हा एक त्यातला मुद्दा. दुसरा मुद्दा माझ्या समोर शिकणाऱ्या मुली कोण आहेत, त्या कशा उभ्या राहिल्या आहेत, त्यांची काय धाटणी आहे, त्याप्रमाणे धाटणी का घाटणी काहीतरी चुकीचा शब्द बोलले मी होते एनिवे. सो त्यांचं जे उभं राहणं आहे आणि त्यांना जे झेपेल मानवेल त्याप्रमाणे त्यांच्यात ते कसं उतरवायचंय हा एक वेगळा विषय खरं झाला. सो ते तुमचं आधी बनावं लागतं. जर मला माझं वाटलं तर मला देण्याचा मुळात अधिकार आहे. बरोबर, मला ते मुळात माझंच नाही वाटलं तर ते उपरच होऊन जातं ना. तुझं मी तिसऱ्याला कशाला देऊ. बरोबर. सो ते आधी मला माझं करायला हवं आणि मग त्याच्यात स्वतःच एक घोळवून मी माझ्या विद्यार्थ्यांना देऊ शकते. हा एक. आणि गुरुजींकडे जर मी काय शिकले असेल तर भीती नसते कुठल्याही कलेच्या रोपणामध्ये त्याच्या प्रक्षेपणामध्ये. इट हॅज टू बी फिअरलेस. करेक्ट. की शिकताना भीती नको आदर हवा. तुम्ही जर करून आला नसाल तर भीती डेफिनेटली बाळगा माझी. आज मी प्रॅक्टिस नाही करून आले तिथे भीतीला फक्त पण लपून छपून ही बंदिश ह्याची त्याला द्यायची नाही त्याची त्याला द्यायची नाही यांनी बघायचं नाही हे फक्त ह्यांनाच शिकवलंय त्यांनी नाही बघायचं हे मी कधीही केलं नाही. आणि म्हणजे गुरुजी माझ्या आयुष्यात यायच्या आधीही मी कधी केलं नाही कारण की मुळातच ते तुमचं नाहीये तर तुम्ही काय लपवताय. बरोबर, खरंच आहे. झाडं पानं आपण लपवतो का. तुमच्या दारामध्ये तुम्ही जर एक रोप लावलं आणि गुलाब आला तसं घरातली बाई अखंड त्या गुलाबाला भेटतो की नाही बघायचं माझा गुलाब असं नाही होऊ शकत. बरोबर. कला ही इतकी नैसर्गिक आहे की ती तुमची नाहीच आहे त्यामुळे तुम्ही लपवण्याचा प्रश्नच येत नाही. सो तुम्ही जर ती एकदा त्याच्यावर मेहनत घेऊन ती जर प्रकट झाली तर ती सगळ्यांनी बघण्याचा आणि आनंद घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तोच त्या कलेचा काय म्हणतो गौरव आहे. बरोबर. नाही तर तुम्ही कला सादर करता आणि ती कोणी बघायची नाही असं नाही होऊ शकत. किंवा गुरु एका सर्टन एज नंतर काय प्रत्येक वेळेला जगभर दाखवू शकत नाही. मग त्यांचं प्रकटीकरण त्यांचं प्रस्तुतीकरण हे फक्त विद्यार्थ्यांपुरतं राहतं आणि ते अमेझिंग असतं, ते दिव्य असतं आणि ते प्रत्येकाने तिथे असलेल्यांनी अनुभवलं पाहिजे. हे मी नक्की केलं क्लासमध्ये. आणि आमच्या गुरुजींकडे पण तेच आहे की ते म्हणतात त्यांना भीतीच नाही वाटत. म्हणजे आत्ताची जी भीती आहे ना की मी असं केलं की मग ते कॉपी करतील तर ते असं म्हणतात की कॉपी नाहीच करू शकत कारण त्या कलेची प्रस्तुती ही संस्कारांशिवाय होऊ शकत नाही. माझं फुटवर्क मी शिकवलेलं तू आज जसंच्या तसं तुला वाटतंय तू करतेस नुसतं बघून तुला असं वाटतंय की तुम्ही ते करताय पण जेव्हा मी माझं त्याच्यामध्ये घालीन माझं म्हणजे गुरु शिकवणार संस्काराचा ड्रॉप त्याच्यात पडेल त्याच्यानंतर जे होईल तेव्हा तुझं तुलाच कळेल की मी ते हे करतच नव्हते मी काहीतरी वेगळंच करत होते. बरोबर. किती छान. सो तुम्ही जेव्हा एखादी बाग बघता सुंदर फुलांची आणि तुम्हाला असं की चला आता मी पण एक रोपटं लावते म्हणून तसं नसतं ते. त्यांनी जी मशागत घेऊन ते जी पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे दिसतं तुम्हाला कसं येईल. बरोबर. सो ही भीती त्यांनी काढून टाकली. सो फिअरलेस शिकवणं मी क्लासमध्ये कायम करते. आणि नवीन पद्धत असं नाही पण मी कधी असं घरी ठरवून जात नाही क्लासला जात नाही की आज मी आता ह्या 4 मुली येणार आहेत ना मग ह्यांना मी ही बंदिश शिकवणार आहे ही एवढंच मी शिकवणार आहे. कधीच नाही. मला त्या वेळेला जे वाटेल जो मूड होईल तर तो भरपूर
देण्याचा असतो कधी कधी. कधी मी फक्त गप्पा मारीन, कधीतरी एखाद्या हातावरच बोलीन. असा वेगवेगळ्या प्रकारे मला शिकवणच आहे. पण एक पॅटर्न म्हणतो तसा, किंवा 4 बंदिशी मला झपकारातल्या शिकवल्या, आता 5वी नाही शिकवणार असं नाही करत जनरली. म्हणजे मला आवडत नाही. जेवढं माझ्याकडे आहे ते मला द्यायला आवडेल, ते मला पास ऑन करायला आवडेल, कारण तीच माझी भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं मी सांगते की मला जेव्हा गुरुजी भेटले त्यानंतर माझ्या विद्यार्थिनींची आणि त्यांची भेट घडवून आणायला मी म्हणजे अजिबात वेळ घेतला नाही. मी त्यांना विचारलं की माझ्या विद्यार्थ्यांना मी घेऊन येऊ शकतो का, कारण मला जे 40व्या वर्षी मिळालं ते त्यांना 16व्या वर्षी मिळालं पाहिजे असं मला वाटलं. आणि मी त्यांना त्यांच्या समोर नेलं. सो हे केलं मी. खूपच चांगले विचार आहेत हे. अर्थातच तुझे अनेक, तुझ्या एक नृत्यनाटिका, डान्स, ड्रामा सगळं खूप आहेच फेमस. आणि त्याबद्दल मला थोडंसं विचारायला आवडेल की ही सुरुवात कशी झाली, किंवा का हा विचार आला, किंवा मी म्हणेन एक्झाम्पलच द्यायचं असेल आपल्याला तर चेस ह्या डान्स ड्रामा बद्दलचंही तू थोडंसं सांगू शकलीस तर, की हा विचार कसा आला, ते कसं फुललं स्टेजवर. पहिला बायले मी जो बसवला तो तर माझा विचार नव्हता, माझ्या मैत्रिणीचा होता, असिता नार्वेकर. तिने मला सांगितलं, कारण मी नाटकात काम करत होते, नाटक सिनेमात काम करत होते, आणि मी काम करणं सोडलं, थांबवलं रादर, सोडलं नाही म्हणणार, कारण मला क्लासिकल डान्समध्येच परस्यू करायचं होतं माझं काम. सो ते मी थांबवलं. आणि ती म्हणाली की अगं तू असं या सदृश काहीतरी केलं पाहिजे. असं तू एक कृष्ण एक नृत्याविष्कार त्यावेळेला मी कोरिओग्राफ केला. सो ते मला समोरून आलं प्रोजेक्ट आणि मी केलं. थोडक्यात सांगते, कारण एकदा मी हा विषय जर बोलायला गेले तर आपला अख्खा इंटरव्ह्यू ह्याच्यातच जाईल. सो तसं मी ते सुरुवात केली. आणि मला आठवत आहे सखील आमची लहान आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो बरं का, आणि सगळे मित्र अतुलचे आणि आम्ही सगळे गेलो. आणि अतुलच्या बाजूला कोणीतरी बसलं होतं, त्याचा मित्र, आता नाव नाही घेत, पण मागे मी बसले होते. आणि ते गीत रामायणाचा विषय झाला होता, काय बाबूजींचं काम आणि असं कमाल वगैरे असं. आणि तो बोलता असं म्हणलं, पण त्यांना ते गीत रामायणावरनं लोकांनी फक्त गाण्याचाच कार्यक्रम सादर करावा. मी ते ना पाहिलं एक पुण्यामध्ये, आणि ते नृत्य त्याच्यावर करतात, ते काय मला ते, तर मला असं झालं की मी काहीतरी माझं करत होते. मला झालं की असं कसं काय हा म्हणाला. सो संगीत म्हणजे गायन वादन आणि तथा नृत्य, नृत्याला काहीतरी मागे लोक ठेवतात. एस्पेशली महाराष्ट्रात मला हा अनुभव येतो, कारण की आपल्याकडे संगीत, नाटक, गाणं ह्याला जेवढं खतपाणी घातलं गेलं तितकं नृत्य फुललं नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याला काही कोणी जबाबदार आहे असं नाही, असं झालं आपल्याकडे. सो म्हटलं नाही, आता तर मला केलंच पाहिजे. म्हणजे आता मला कोरिओग्राफच करायचंय गीत रामायण. ऍक्च्युली याच्या आधी डॉक्टर मंजिरी देव माझ्या गुरूंनी ते केलं होतं कोरिओग्राफ, आणि त्याच्यात मध्ये मी एक भूमिका केली होती, पण याला झाली होती 5-6 वर्ष झाली होती. तर म्हटलं की लेट्स ट्राय, आपण करून बघूया असं म्हणून मग मी गीत रामायण पहिले कोरिओग्राफ केलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे खरं आहेच हे, पण लक्षात नव्याने आलं की कुठलीही कला तुम्ही जेव्हा स्टोरी टेलिंग या फॉर्म मध्ये ठेवता ती जास्ती लोकांना रिलेट होते, की अच्छा हा गुंततात पटकन त्याच्यामध्ये. सो म्हणून कारण मला इव्हेंच्युअली तर त्यांना कथ्थकच दाखवायचंय, पण मग मी अट्रॅक्ट कसं, कारण तो जेव्हा मी कार्यक्रम केला तेव्हा त्याचा खूप बोलबाला झाला. जे मुलींचे जे वडील कार्यक्रमाला येत नसत, कुठे ते डान्सच्या कार्यक्रमाला, ते तू जा आम्ही, ते यायला लागले. आणि त्याला शिक्कामोर्तब झालं चेस हा कार्यक्रम आम्ही जेव्हा केला तेव्हा. अच्छा. की बुद्धिबळ एक नृत्याविष्कार असं मी त्याला नाव दिलं होतं. की मला असं वाटत होतं की पौराणिक कथा असं नाहीये, कथ्थक भाषा ही इतकी सीमित नाहीये की कथ्थक नृत्य आणि मग ते अष्टनायिका आणि मग ते काय म्हणजे राधाकृष्ण आणि एवढंच नाहीये. सो कुठलीही गोष्ट तुम्ही या भाषेतनं सांगू शकता, हा विचार मला पसरवायचा होता. आणि मग कला आणि क्रीडा याची एनर्जी तर एक म्हणजे एनर्जी असते, त्याला सगळं साधना लागते, पण मार्ग फार वेगळे आहेत, किंवा त्याची एनर्जी पण वेगळ्या पद्धतीने हे होते, काय म्हणतो आपण, उभी राहते.
तर मग मला असं एकदा गाडी चालवता चालवता वाटलं काय आपण वेगळं करू शकतो. आणि तेव्हा तर खरं म्हणजे ट्रॅफिक पोलिसांकडे मी बघत होते, म्हणजे कसे हात करतात, बरोबर ह्यानी हात केला की गाडी जाते आणि काय कोऑर्डिनेशन आहे. आणि मी झटकला होतो, विचारलं नाही नाही हे फारच होतंय, ट्रॅफिक पोलीसवर करण्याची काही एवढं गरज नाहीये. सो मग मी काय करू शकते. पण काय ना, सुचण्याचा क्षण सांगता येत नाही. हो खरंच आहे, तो पकडताही येत नाही, तो सांगताही येत नाही. पण मी ठरवलं की चेसवर म्हणजे बुद्धिबळ एक गेम आहे ज्याच्यामध्ये 32 आपण नर्तक घेऊ शकतो. बुद्धिबळ आणि नृत्यातली साम्य मला जाणवायला लागली की बुद्धी बेसिकली, बुद्धी हा त्याचा दोघांचाही पाय आहे की असावीच लागते, बुद्धीशिवाय काही नाही. समय सूचकता, तुम्ही काय खेळी खेळताय आणि त्याच्या समोरच्याचा अंदाज घेऊन खेळी खेळणं. समय सूचकता ही कथ्थक मध्ये पण आहे की जेव्हा लाईव्ह की काय तो वाजवेल बंदिश आणि त्याला मला कसं उत्तर द्यायचंय. ओके, ह्यानी आता असं केलं तर मी मंचावर काय करायचंय, ही समय सूचकता. प्रसंगावधानता, आयत्या वेळेस घेतलेले काही डिसिजन्स असतात की मला अच्छा हा मूड आहे का, चुके मी ह्या 2 बंदिशी करते तर हे आणखीन होईल. आणि बुद्धिबळात तर प्रसंगावधानाला लागतेच. दुसऱ्याच्या म्हणजे मनाशी त्याचा खूप मेळ आहे ना, की माझं मन आणि बुद्धी काय सांगते आणि समोरच्या खेळाडूचं मन आणि बुद्धी काय सांगते. ह्याच चाल म्हणजे उंटाची चाल, हत्तीची चाल, आणि नृत्यात पण चाल आहे, हत्तीची चाल आहे, मयुराची चाल आहे. आणि इथे उंट तिरका चालतो. आमच्या पण आविर्भाव घेऊन घेतलेल्या चाली आहेत, हे मला साम्य वाटलं. आणि गणित, जसे गणित आहे की घोडा 2.5 घर जातो, सो आम्ही पण 2.5 मात्रेची गॅप घेतो, 1.25 मात्रेची गॅप घेतो, 1 मात्रेची गॅप घेतो, किंवा थांबून एक चाल करणं, थांबणं. ह्या सगळ्या गोष्टी मला साम्य त्यातलं फार महत्वाचं वाटलं. आणि एक ह्या सगळ्या ज्या खेळ आहेत हे याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन असतं लेखी. जसं आपण वकील म्हणजे ज्या केसेस असतात चांगल्या जास्त डॉक्युमेंटेशन आहे आपल्याकडे, सो ज्या रेफर करतात पुढचे शिकणारे वकील, तसंच हे खेळाचं पण आहे. तर सागर गाडगीळ म्हणून माझा एक मित्र, नाही म्हणणार लहान आहे तो, पण तो चांगला बुद्धिबळ खेळतो. आणि तो म्हणला ताई मी तुला मदत करतो ह्याच्यामध्ये. मला तसं काही येत नव्हतं बुद्धिबळ, कारण मी लहानपणी वडिलांबरोबर थोडंसं खेळलीये, पण कोरिओग्राफ करायला लागणारं मला येत नव्हतं. मग त्यांनी मला तो अख्खा गेम समजावून सांगितला आणि मग ते फार इंटरेस्टिंग होतं, फारच म्हणजे. आणि मग मी ते बसवायला घेतलं. मला आठवतं की या विद्यार्थिनींना मी बोलवायचे आणि किती वेळा असं व्हायचं की नाही घरी जा, मला काहीच नाही. आणि मग मला असं वाटलं की काय मी भयंकर आल्या, बरं मनात आल्यावर मागे नाही फिरू शकत, बरोबर, नेलं तर पाहिजेच पुढे. आणि मग त्या खऱ्या प्रसूती वेदना होत्या. पण बाळ बाहेर येताना मला खूप प्रसूती वेदना झाल्या. आणि मग ते हळूहळू हळूहळू डेव्हलप व्हायला लागलं. आणि मग त्या खेळता खेळता त्यांनी मग त्याला एक पर्सोनिफाय केलं गेलं. त्याच्यातली भावना म्हणजे हत्ती समजा विचार करतोय की अच्छा यांनी अशी चाल केली, ठीक आहे, आता मी जातो. वाव. किंवा वजीर तो आहे सोंगटी म्हणूनच उभा, पण मधल्या काळात तो त्यांनी असा विचार केला का, त्यांनी मला अशी चाल केली पाहिजे, हे सगळं ऍड झालं. आणि इट बिकेम रिअली रिअली इंटरेस्टिंग. लोकांना खूपच, लोक आजही खूप त्याचं नाव काढतात की अरे तू ते करता येईल, अगदी ते कर. आणि ते ना थोडस आमच्या म्हणजे शरीर नृत्य कला मंदिरचं रिच्युअल होऊन गेलं. कारण तेव्हा ज्या छोट्या सोंगट्या करत होत्या त्या घोडा करायला लागल्या, मग त्या राजा वजीर करायला लागल्या. सो त्या क्लासमध्ये लहान मुली ते लुक फॉरवर्ड की मी कधी आता त्याच्यात असणार आहे. सो असं तुमच्या क्लासचं एक काहीतरी साहित्य निर्माण व्हावं लागतं. तसं ते काहीतरी झालंय असं मला वाटतं की प्रत्येक मुलींना दे आर प्राऊड ऑफ इट की आम्ही त्याचा भाग होतो. मी ताई तेव्हा उंट करायचे, ताई मी तेव्हा हत्ती करायचे, ताई मला आता राजा करायचंय. सो हे त्यांनी क्रिएट झालं असं मला वाटतं. खूपच छान हे अनुभव आहे. कारण मी सुद्धा चेस बद्दल किंवा बुद्धिबळ बद्दल थोडं कमी ऐकलं होतं, त्यामुळे मला खूप इच्छा होती ते समजून घेण्याची. मस्तच. आता सध्या तू अमेरिकेमध्ये रामरतन धनपायोच्या प्रयोगांसाठी इथे आलेली आहेस.
आणि अमेरिकेमध्ये कदाचित तुझी 5वी-6वी वेळ असेल वर्कशॉप्स आणि जास्तच असेल. तर इथे जेव्हा तू रमा मांजरेकरांच्याकडे वर्कशॉप्स घेतेस किंवा बाहेर कुठे वर्कशॉप्स घेतेस, तर अमेरिकेमध्ये या सगळ्या ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत शिकणारी, ह्यांना शिकवताना तुला काही वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो का? कारण ह्या मुलांची जडणघडण नाही म्हटली तरी वेगळी आहे. थोडी संस्कृती, अमेरिकन संस्कृती डोकावत असते त्यांच्यामध्ये. पौराणिक कथांचा त्यांच्याशी संबंध थोडा कमी असतो, जरी आम्ही आई वडिलांनी सांगायचा प्रयत्न केला तरी पण. यावेळी तुला काय वेगळे प्रयत्न करावे लागतात का? पहिले तर मी रमाला खूप तिचे आभार मानीन, कारण की मला कायमच माहिती होतं की जर मला अमेरिकेत यायचं असेल तर माझ्यासाठी एक घर आणि जागा खुली आहे की जिथे मी मला हवं तसं शिकवू शकते. म्हणजे तिच्या विद्यार्थ्यांनी माझ्या विद्यार्थ्यांनी समजून करू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे बेसिकली मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तर तिचा इंटरफिअरन्स नसतो किंवा ती काहीच सांगत नाही की ही ना हिला जरा कमी येतं किंवा हिचं किंवा हिला जरा समजा, काहीच नाही. सो माझ्या समोर त्या एक सुंदर माती असतात ज्यांच्यातनं मला काहीतरी घडवायचं असतं त्या काळापुरतं. सो सुरुवातीला मला अनुभव असा आला की काही गोष्टी बघ आपल्याला, आपण लहानपणापासून आपल्याला माहिती असतात. म्हणजे उदाहरणार्थ 2 झाडांना बांधलेला पाळणा आणि आपण कधीतरी पाहिलेली असते बाई त्याचं पाळणा करते. किंवा आपण राम सीता म्हटलं ना, आपल्या डोळ्यासमोर चित्र आहे. विठ्ठल रखुमाई आपल्यासमोर चित्र आहे. आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला आहे ते चित्र. मी पहिल्या वर्षी किंवा मला वाटतं दुसऱ्या दिवशी, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली, पण मी दिंडी शिकवत होते. तर मी म्हणत होते की जय काय म्हणजे तुम्ही ओरडा जय हरी विठ्ठल जय, तर त्यांना ओरडताना ऑकवर्ड होत होते. त्यांना म्हणत की हे ओरडा, खेळ मांडी हेला वाळवंटी राय हे असं. त्यांना ते अतिशय काय बाई आहे ही, आपल्याला काय ओरडायला सांगते असं होत होतं. तर त्यांचं कितीही त्यांनी जोरात हे असं ओरडत. बरोबर. तर मग शिल्पा सांगा, अरे ओरडा. ओरडा म्हणजे का ओरडा मुळात, का तुम्ही आम्हाला ओरडायला सांगताय? किंवा मी त्यांना एक गणपतीची वंदना शिकवत होते आणि मग मी उमा सुतम, तर त्या नुसती उमा, त्यांना काही दिसत नव्हतं कारण त्यांना पाळणा दिसत नव्हता, पाळण्यात झोपलेला गजराज दिसत नव्हता, गणपती दिसत नव्हता. म्हटलं काय होतंय? मग मला शिल्पा म्हणाली की अगं इथे लगेच वेगळ्या बेडरूम मध्ये झोपवतात. हो ना. मग ते क्रिब असतं, ते काय हलत बिलत नाही, त्यामुळे त्यांनी असं काही पाहिलंच नाहीये. पण त्यातल्या त्यात त्यांनी हे पाहिलंय. ओके, अरे अरे हा ओ असं. किंवा सुरुवातीला दिग्दा दिग्दिक, तर त्यामुळे TIG, अरे बापरे, DA. सो मला त्या TIG DIG मध्ये मला बंदिश दिसणं महत्वाचं वाटायला लागलं की अच्छा इथे मला तशी बंदिश दिसायला पाहिजे, त्याच्यात मला भाव निर्माण केला पाहिजे. सो दिग्दा दिग्दिक मला नाही येतं शिकवता असं इंग्लिश मध्ये, असं नाही म्हणून जाणार. मला त्या दिग्दा दिग्दिकशी मैत्री केली पाहिजे, त्यांची शिकण्याची भाषा ती. बरोबर आहे. आणि थोडस काय म्हणतो आपण की जे आता भारतात पण होऊ लागलंय की न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत इथे, आई वडील आणि 2 मुलं आणि 3 महिन्यासाठी आजी आजोबा येतात, किंवा त्यामुळे जो त्यांना घरामध्ये खूप शांतता आहे. वेगवेगळ्या प्रकारे घरात काहीतरी आजी हाक मारते, आजोबा हाक मारतात, कोणतरी बाहेरनं दारच बोलतं मला ते पार्सल द्यायचंय, फोन आला, हे जे आपल्याकडे होतं मल्टीटास्किंग इन कम्युनिकेशन, ए हो आले, ए नाही काय थांब जरा, हा भागच नाहीये इथे खरं. त्यामुळे त्यांना खूप जण मी बोलले असं की अरे, तर ते समजायला, प्रोसेस व्हायला आणि त्यांच्यातनं रिॲक्शन यायला खूप वेळ लागतो असं माझ्या लक्षात आलं की. आणि त्यांनी मी डिस्टर्ब व्हायचं की मी तुझ्याशी बोलते, तुझ्या डोळ्यात मला भाव दिसू देत, मला नाही तर बोलता नाही येणार तुझ्याशी, म्हणजे काय. सो सुरुवातीच्या 2-3 वर्ष तर मी वियर्डच वाटले असेल ह्या मुलींना, पण तरी ते नेटाने शिल्पाने चालू ठेवलं, मीही चालू ठेवलं की नाही तरी त्यांना कळू देत, त्यांनी माझी वाट बघू देत, जमेलच.
मला आता त्याच्यात खूप पॉझिटिव्ह फरक जाणवतोय की इथे पण आता खूप जास्त गणपती उत्सव किंवा 10 वर्षापूर्वी जी अमेरिकेतली परिस्थिती होती आणि आत्ताची त्याच्यामध्ये खूप फरक आहे. इथे खूप सण साजरे केले जात आहेत, मराठी सण, हिंदू सण साजरे केले जात आहेत. राम, लक्ष्मण, सीता, अयोध्येचा राम मंदिरामुळे ते सगळं माहितीये. राधाकृष्ण माहितीये. तिच्या पण क्लासला अनेक आता वर्ष झालेली असल्यामुळे मोठ्या त्या काहीतरी करतात, खालच्या मुली काहीतरी बघतायत. सो त्यांच्याकडे रेफरन्सेस आहेत. सो ह्याच्यामुळे त्यांना आता ही कॅरेक्टर्स माहिती आहेत. त्यांना हे माहितीये की ही एक वेडी बाई वर्षात एकदा येणार आणि हिला आपल्याला सहन करायचंय किमान. म्हणजे की बापरे ही ओरडते पण ही मजेशीर पण आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांना भीती वाटते माझी कदाचित की असं काही एकदम, कारण मी जास्त थोडीशी कदाचित एक्सप्रेसिव्ह असेल. पण आता त्यांची मैत्री होते की आता त्या पटकन येऊन मिठी मारतात किंवा त्या म्हणतात की आता परवा कार्यक्रम झाल्यानंतर त्या आपण येऊन की तुझा कार्यक्रम मला आवडला, मला असं करायला आवडेल. सो हे डेफिनेटली बदल आहेत असं मला वाटतं. आणि आता इथे जे लोक गेली 15 वर्ष शिकवत आहेत, जसं इथे काही लोकांनी पूर्वी काही वर्षापूर्वी येऊन मराठी मंडळ स्थापन केलं ज्याची फळं तुम्ही आज चाखताय, तसं रमा काय किंवा इथे 20 वर्षापूर्वी येऊन ज्यांनी इथे बेस हा तयार केलाय त्याची फळं अजून 40 वर्षांनी लोक चाखतील डेफिनेटली. पण त्याची सुरुवात झाली असं मला वाटतं. हा बेस भक्कम व्हायला डेफिनेटली सुरुवात झाली. सो मला यावर्षी शिकवताना खूप फरक जाणवतोय की त्यांना आणखीन काहीतरी वेगळं शिकवू शकते, कारण त्यांची समज वाढलीये बरोबर शिकण्याची की हे ऐकायचंय आपल्याला, हे उभं राहायचंय, आपल्याला हा ग्रेस हवाय, असं काहीतरी त्यांना वाटतंय आणि त्याच्यासाठी त्यांचा पाया तयार आहे. आणि ही एनर्जी आम्हाला अनेक वर्षानुवर्ष मिळत राहूनच दे तुझी. जोवर माझी आणि तिची मैत्री आहे तोवर 100% म्हणजे राहणार. आम्ही जोवर आहोत तोवर ते राहणार. नक्कीच. आता हा पर्टिक्युलरली शिकवण्याचा भाग झाला, पण तुझा परफॉर्मन्स जेव्हा जेव्हा इथे असतो, तू जेव्हा इथे परफॉर्म करते तेव्हा एक अमेरिकन लोकांसमोर किंवा नॉन इंडियन असं मी जास्त करून म्हणते, तशा लोकांसमोर परफॉर्म करताना तुला काही वेगळे ह्या लोकांचे असेच अनुभव ऐकायला मिळतात का? त्यांच्या गप्पा किंवा त्यांचं बोलणं त्यांना काही समजून मला असं वाटतं की इथे जी लोक आलेली आहेत ना, जी भारतीय, जी आता म्हणजे मूळ भारतीय आहेत पण इथे 40-50 वर्ष आहेत, ते एक म्हणजे काय म्हणतो आपण हायली एज्युकेटेड आणि एक मोठी स्वप्न घेऊन अशी त्या काळामध्ये आली. सो त्यांचा जो प्रवास आहे जीवनाचा तो सगळा म्हणजे कला आहे, पण कलेला तेवढं महत्व नव्हतं खरंच. सो ते टेक्निकली किंवा म्हणजे आता मला सांगता येत नाहीये, पण तुम्हाला जे गाठायच्या गोष्टी किंवा तुमचे जे चॅलेंजेस आहेत ते वेगळे आहेत. सो मग त्या सगळ्यामध्ये ह्या माणूस थोडासा प्रॅक्टिकल होत जातो किंवा कोरडा होत जातो किंवा हे आता आलंय समोर, हे आपल्याला फेस करायचं, त्यातनं मार्ग कसा काढायचा, अशाच पद्धतीने विचार करून तो आणि मग तो इमोशनल फक्त आपल्या फॅमिली विषयी राहतो की माझी मुलं चांगल्या पद्धतीने संस्कार, मी इथे घरापासून वेगळा राहतोय, ती चांगली व्हावीत आणि माझ्या आई वडिलांना माझी गरज असताना मी नाही जाऊ शकलो. सो तो एक इमोशनचा भाग तेवढ्यापुरता आहे. पण एखादं गाण्याचे सुंदर स्वरावली ऐकली, सुंदर सूर ऐकले की टचकन डोळ्यात पाणी येण्यासाठीचा जो एक निरागसता माणसाच्या मनाची आहे ती कुठेतरी हरवून बसलाय असं माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे हरवून बसल्यापेक्षा त्याच्यात एवढे त्याच्यावर लेयर्स आहेत की, कारण की ते काय करतात की ते इथे ऑडिओ, म्हणजे इथे आमच्याकडे खूप माझ्याकडे कुमार गंधर्व आहे, भीमसेन जोशी आहेत आणि मी ऐकतो आणि ते त्यांच्या तिथे बसून ऐकतात आणि तो अनुभव घेतात. पण तरीही प्रत्यक्ष गायक तुमच्या समोर जेव्हा येतो आणि ती जेव्हा तार जुळते तुझ्या हृदयाची माझ्या हृदयाची, त्याचा इफेक्ट हा आयुष्यभर जगाच्या अंतापर्यंत वेगळा राहणार आहे. त्यामुळे कलाकार जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या समोर काहीतरी चांगलं करतो आणि त्यांचं मन हेलावून उठतं किंवा हृदय जागं होतं, ज्याचा अनुभव मला आता या ट्रिप मध्ये आला की मी कित्येक वर्षात रडलो नाहीये आणि ती राम वनवासात जाताना मी रडलो आहो आणि मी रडले. म्हणजे आपण एखादी गोष्ट लाईव्ह बघताना
रडू शकतो याची पण हे पण विसरत चाललं, कल्पना नसते. सो मला ते खूप छान वाटतंय की ते कुठेतरी मी जाग केलंय यावेळेस. कारण आम्ही पण ऑपेराज आणि आपण सगळं बघतो, आपण त्या सगळ्यांनी इतके भारावलेलो असतो की ऍक्च्युली ती जी त्याची नटी आहे तिच्या आत, तिच्या हृदयात आत्ता काय होतंय याच्याशी कनेक्ट व्हायला मध्ये खूप गोष्टी आहेत. बरोबर आहे. पण आपल्याकडच्या कथा, आपल्याकडचं साहित्य, आपल्याकडचं त्याच्यामध्ये इतके थर आहेत, इतक्या घटना आहेत आणि त्या दाखवण्याच्या इतक्या शैली आहेत आणि खूप आहे आपल्याकडे. खूप आहे आपल्याकडे. त्यामुळे आपल्या आणि त्याची ओळख आहेच ना कुठेतरी. लहानपणी आजीच्या मांडीवर हो मग असं केलं, श्रावण बाळाला त्याला बाण लागला, हे कुठेतरी आहे मागे. आणि तो श्रावण बाळाला बाण लागला आणि तेव्हा जे झालेलं असतं ते कुठेतरी झालं होतं. बरोबर. सो ते डेफिनेटली झालंय. हे भारतीयांविषयी. जे अमेरिकन किंवा ज्यांना कुठल्याच कथेची कल्पना नाही आणि काहीच माहित नाहीये, त्याला आपली जी कला आहे, शास्त्रीय कला, ती युनिव्हर्सल आहे. कुठल्याही डान्सला खरं तर भाषा नाही, डान्स हीच त्याची भाषा आणि ती डेफिनेटली पोचते. तुम्ही जर रियाजातनं आणि प्रॉपर प्रोसेस मधनं तिथपर्यंत पोचलेला असाल तर ती भाषा त्यांना शब्द नाही कळले तरी त्यातली भावना डेफिनेटली कळते. आणि तो मी अनुभव घेतला, मी इथेही घेतला. मी जसं नेहमी म्हणते की मी ग्वाटेमाला, हॉन्डुरास, त्या अमेरिकेच्या त्या भागात गेले जेव्हा, तिथं स्पॅनिश ते इंग्लिश पण बोलत नाहीत, स्पॅनिश शिवाय कुठली लँग्वेज बोलत नाही. त्यामुळे त्यांना कुठली राधा आणि कुठला कृष्ण आणि काही त्यातल्या त्यात काहीतरी माहित नाही. पण आय डोंट थिंक की ते नो महादेव किंवा भगवद्गीतापर्यंत पण त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही मला माहिती नाही. सो त्यांना काही माहित नाहीये. पण त्यांना हे माहितीये की एक पुरुष आहे, एक स्त्री आहे, ही स्त्री या पुरुषाच्या प्रेमात पडलीये, हा पुरुष या स्त्रीच्या प्रेमात पडलाय आणि तो काहीतरी तिला म्हणतोय, ती लाजतीये, तो काहीतरी तिला, हे कळतं भावना त्यातली. कारण पुरुष स्त्री कळतं आणि त्यातला एनर्जी कळते, ऊर्जा कळते. स्पिन्स जर घेतला त्याच्या मागे काय मेहनत असेल ते कळते. हो की नाही. एखाद्यानी आपण डोंबारी ते दोरीवर चालताना आपल्याला त्यातलं कमाल हे कळतं, त्याच्या मागचं काय कसं शिकला असेल वगैरे नाही कळलं तरी चालेल, किंवा तो मागे ठक्क टाकर काय वाजवतोय ती भाषा नाही कळली तरी चालेल, पण ते चालणं माणसाला दिसतं. तसं आहे काहीतरी. त्यामुळे तो कायम चांगला आहे तो अनुभव. अशा वेळी मला माहिती नाही कदाचित, पण तू डेफिनेटली सांग की ह्या अमेरिकन म्युझिक बरोबर जसं जाज किंवा टॅप, फ्लॅमेंको किंवा ह्या आता सध्याची ही जनरेशन, मी म्हणेन अमेरिकेतच काय भारतात पण ही जनरेशन पण हे सगळं खूप वेगळ्या पद्धतीने सध्या करतंय, तर ते तसं तू कधी केलंयस का ह्या म्युझिक बरोबर वेगळ्या, आणि किंवा तुला इच्छा आहे का जर केलं नसशील तर? मी लॅटिन म्युझिक बरोबर कथक केलंय. बरं. फार पूर्वी, म्हणजे मला असं वाटतं की मट्टा सन्मान पुरस्कार सोहळा पहिला जेव्हा झाला तेव्हा मी नुकतंच साल्सा शिकायला सुरुवात केली होती. त्या म्युझिकशी माझी ओळख झाली होती. नकुल घाणेकर म्हणून माझा शिष्य आहे, त्यांनीच ते सुरू केलं होतं आणि मला आवडतं वेगळं वेगळं शिकायला. मी ओडिसी पण थोडंसं शिकलीये. तर मी त्याला म्हटलं हे काय मला, आणि ते म्युझिक फार इंटरेस्टिंग वाटलं मला. आणि मग त्या म्युझिकवर मी तराणा केला होता आणि ते फार लोकांना आवडलं होतं. मी आफ्रिकन ट्रायबल डान्स बरोबर कथक परफॉर्म केलाय. म्हणजे एक आफ्रिकन डान्सर होती जी तिच्या पद्धतीने काहीतरी एक्सप्रेस करणार, काही ती करते ते मला कळत नव्हतं, मी करते, पण ते तरीही कुठेतरी जुळत होतं, आमच्या तारा जुळत होत्या. सो तसं मी केलंय. मला अजूनही करायला आवडेल डेफिनेटली, पण मला ते नॅचरली आलं तर करायला आवडेल. मला त्याचा अट्टाहास नाही आवडेल. बरोबर. मला असं वाटतं की त्या दोन गोष्टींमध्ये काहीतरी एकमेकांना सांगण्याचं मिळालं पाहिजे, तर ते मला डेफिनेटली. फक्त दुसऱ्याला काय ना म्हणजे ह्याच्या टॅपवर हे असं कर, एवढ्या भावनेपुरता मला ते नाही आवडलं. मी रशियन डान्सर्स बरोबर केलंय, त्यांच्या त्या आता तू विचारतेस त्यामुळे मला एक आठवते, पण मी फ्लॅमिंको बरोबर केलंय. तेव्हा पण असंच झालं की ती नाचायला लागल्यानंतर मला असं वाटलं की आमचं जे गतनिकास आहे इट गोज विथ दॅट. सो मी तसं तिच्याबरोबर केलं आहे. आणि त्या अगदी हार्डकोर फ्लेमिंगो डान्सर्स होत्या
आणि सो असं केलंय डेफिनेटली, मला अजूनही करायला आवडेल, पण ती हाक आली पाहिजे. बरोबर. अट्टहास म्हणून किंवा दोन देशांच्या एकत्र येण्यासाठीची भाषा म्हणून मला नक्की आवडेल. नक्की आवडेल. अगदीच नक्की. पण थोडासा असा वेगळा प्रश्न ह्याच्यात न काढते की हे म्युझिक आहेच त्यांचं आहे ते, इतर म्युझिक जे आहे ते भारतीयपेक्षा, पण आजकाल भारतात सुद्धा अनेक आधुनिकता साध्या कथ्थकमध्ये सुद्धा यायचा प्रयत्न होतोय वेगळे करण्यासाठी काहीतरी. तर त्याविषयी तुला असं वाटतंय का काही शुद्ध कथ्थकवर काही परिणाम होतोय का, किंवा काय केलं पाहिजे का ह्यासाठी? मला माहित नाही मी उत्तर दिल्यावर आवडेल की नाही लोकांना. काय माहितीये का, शुद्ध नर्तन करतात ते ह्याच्या वाट्याला जात नाहीत. त्याचं एवढंच मी उत्तर देऊ शकते. कारण त्यांना असं वाटतंय की कथ्थक मधनं ते असं करतात, पण ते जे करतात त्याला कथ्थक म्हणायचं का, हाच मुळात प्रश्न आहे. हे फार स्पष्ट उत्तर आहे माझं, आणि माझं हेच उत्तर आहे. म्हणजे कारण की काय माहितीये का की अंजारून गोंजारून सांगून झालंय आता, पण आता हे फिल्टर जर काढले नाहीत, जे खरंच साधना करतात, तर हे कुठेतरीच जाईल. म्हणजे त्याला काही अर्थ नाही. आणि फ्युजन लोक उदाहरण देतात की झाकीरबाईंची आठवण येतेच. म्हणजे पण ते काय कमाल करत होते. ते फ्युजन करत होते, म्हणजे ते त्याचं मूळ सोडत नव्हते, त्यातलं शास्त्र सोडत नव्हते, त्यातली साधना सोडत नव्हते. ते इंटरेस्टिंग काही कॉम्बिनेशन्स बनवत होते, आणि ती कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये प्रयोगशीलता होती. त्याच्यामध्ये त्यांच्यातला एक जो कुतूहल असतं एका विद्यार्थ्याचं, ते त्यांनी कधीही साधकाचं ते त्यांनी कधी मरू दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं कायम ताजं नवं आणि छान वाटत होतं. तर त्याची पण लोक आता कॉपी करून, कॉपीची पण कॉपी आणि कॉपीची पण कॉपी होतीये. बरोबर आहे. इट हॅज टू बी म्युझिक, संगीत तर ते असायला पाहिजे ना. हो ना, खरं. आणि आधुनिकता म्हणजे काय, आधुनिक हा प्रसंग असतो. बरोबर आहे. हो की नाही. आधुनिक एखादा प्रसंग तुम्ही तुमच्या भाषेतनं सांगणं वेगळं, आणि तुमच्याच भाषेला तोडून मोडून त्याला तुम्ही आधुनिक म्हणणं वेगळं. भाषा तुम्ही सुंदरच म्हटली पाहिजे. मग त्या भाषेतनं तुम्ही आत्ताची गोष्ट सांगा किंवा तुम्ही पौराणिक कथा सांगा, भाषेला नाही मोडून चालणार आहे. लोक भाषेला मोडायला निघाले. सो तो इट्स नॉट गोइंग टू वर्क. पण बरं झालं आपण जे तू सांगितलेस तुझे विचार, ह्यावर काही म्हणजे काही ह्या जनरेशनला किंवा ज्यांना वेगवेगळं काही विचार, मला असं वाटतं की जनरेशन अप्रतिम आहे. जनरेशन त्या जनरेशनवर नको टाकूया आपण. नवीन मुलांना त्यांना तेच आवडतं नाही. आपण आता रामरतन पायो बघितलं, काही त्यांना चांगलं दाखवलं, त्यांना चांगलं आवडतं. ते अतिशय स्मार्ट जनरेशन आहे. ती नो नॉनसेन्स जनरेशन आहे असं मला वाटतं. आपण मार्ग सोपे नाही ना करत आहोत, आणि मग त्यांनाच ते आवडतं असं म्हणून तुम्ही सोपं नाही ना करत आहात, एवढा विचार करा. हे खूप महत्वाचं आहे खरंच. एक असा प्रश्न आहे की आता तू अमेरिकेत येतेच आहेस इतकी वर्ष, तर भारत आणि अमेरिका किंवा अजून अनेक देश ग्लोबली आर्टिस्ट, आपल्या कथ्थक आर्टिस्टना किंवा कथ्थकच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचं कनेक्शन करून, त्यांना कोलॅबोरेट करून काहीतरी करता येईल, ज्यामुळे भारतामध्ये जसं प्रभुत्व आहे कथ्थकचं ते अजून पण अमेरिकेत पसरावं. यासाठी तुला काय वाटतं? असं काही कोलॅबोरेट करायची गरज आहे का, तुझ्या मनात आहे का, किंवा काय अजून काय करता येईल? ह्याचं पण थोडंसं वेगळं उत्तर देते मी. ज्या गोष्टीचा उगम ज्या देशामध्ये झाला आणि त्याचा विस्तार आणि प्रस्तार ज्या त्या देशामध्ये झालाय, त्या देशाचा आणि त्या संस्कृतीचा मान बहुत वेळा अनेक बाकीच्या देशांनी केलाय. जसं टेक्नॉलॉजी किंवा या सगळ्यामध्ये युएस हा सार्वभौमत्व त्याच्याकडे होतं. जपान, चायना म्हण, ज्यांनी जे मिळवलं त्याचं अट्रॅक्शन वाटून लोक भारतातनं शिकायला अमेरिकेत आले आणि ते आत्मसात केलं, त्याची फळं चाखली, आणि त्याचं हे त्यांच्याकडनं आमच्याकडे आलं. त्यामुळे आपण त्यांच्याकडनं शिकायचंय. ही मूळ भावना हल्ली नाही पाहिजे.
अगदी तद्वतच भारतीय नृत्यकला, संगीत कला, भारतीय जे आहे त्याचा उगम भारतामध्ये झालाय. त्यामुळे भारतामध्ये त्याचं जे चर्निंग झालंय, त्याचं जे मंथन झालंय, त्याच्यातनं जे हिरे निघालेत, त्याची सर अशी नुसती कॉपी करून येत नाही कोणाला, ती तिथेच असते. सो त्याचा मान हा ठेवला गेला पाहिजे असं मला वाटतं. इथे येऊन त्याचं कारण असं आहे की इथे येऊन जे शिकतात, जे करतात, त्यांचा तो प्लॅन बी असतो. इट इज नेव्हर प्लॅन ए. खरंय. सो ह्याची जर जाणीव ठेवली की प्लॅन ए, मला कथ्थक शिकायला मी उठून, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, तिकडे मी उठून मी इथे कथ्थक शिकले आणि मी कथ्थकच पुढे करायला अमेरिकेत आले, असे किती आहेत? असा एकही माणूस नाही. म्हणजे जसं झाकीर भाई, हो खरंच ऍक्च्युअली की त्यांनी काय केलं, त्यांनी इथलं मूळ नाही सोडलं, नाही, त्यांनी इथे त्याचा विस्तार प्रस्तार करण्यासाठी आले आणि याचं महत्व इथे टिकवून ठेवलं. पंडित रविशंकर महत्व इथे टिकवून ठेवलं. तसं नर्तनामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खरंय. त्या इकडचं जे मूळ आहे ते नाही, आता आमच्याकडे पण असं नाही होऊ शकत. आणि हे जे करणारे मेन लोक आहेत त्यांनी जर याची जाणीव ठेवली, कारण ते अप्रतिम मुली तयार करतायत. बरोबर. सो इथे पण त्याचा प्लॅन ए होईल, पण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी भारतातनं जी कला येते ती म्हणजे अवेलेबिलिटी एवढंच नाही, फक्त कोणाला शिकवायला आणायचं हे सुद्धा, कोणी शिकवायचंय माझ्या मुलींना याचा सुद्धा, की ते आहेत आणि त्यांनी शिकवलं नाही असं तर खूप अवेलेबल असतं खरंच. पण त्याच्यात आपण सिलेक्ट करून त्यांना एक ठराविक दिशेने माझ्या मुलींना ते आलं पाहिजे असं जर कॉन्शियसली केलं तर त्याचा नक्की सुंदर परिणाम होईल असं मला वाटतं. जे मला आता दिसू लागलंय आपल्या क्लासमध्ये, मला डेफिनेटली दिसू लागलंय की मला परवा ज्या मी 14-15 मुलींना शिकवलं, मला असं वाटलं की वाव, ह्यांना समजतंय. सो तिथलं ओरिजिन आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इथे असलेली म्हणजे इथे जी अवेलेबिलिटी, जागेची, पैशाची, इथे जे स्पॉन्सरशिप होऊ शकते ती भारतामध्ये कदाचित होऊ शकणार नाही. सो हे जर मिक्स केलं, बरोबर आहे, तर त्याचं म्हणजे इथेच एक प्रोडक्शन निर्माण होऊ शकतं उत्तम, ज्याचे भारतभर कार्यक्रम. तसं नाटक होतं, इथे नाटकाचं बऱ्यापैकी छान चळवळ आहे, तशी नृत्य नाटिकांची पण व्हायला पाहिजे. की बाबा वॉशिंग्टन डीसीला ह्या 4 चांगल्या मुली आहेत, न्यूजर्सीला ह्या चांगल्या मुली आहेत, सॅनोजेला ह्या 4 चांगल्या मुली आहेत. इथल्याच लोकांनी एकत्र येऊन इथे काहीतरी एक चांगलं प्रोडक्शन होऊ शकतं. हे नक्की होऊ शकतं. पण जसं मी म्हटलं, आणि इथल्या मुलींचा सुद्धा, आता शिल्पाकडे ज्या काही सिनियर मुली आहेत त्यांचा पण कथ्थक हा प्लॅन ए होऊ शकतो. आणि याच्यासाठी पालकांनी पण त्याची मदत केली पाहिजे. पालकांनी आपला अप्रोच बदलला पाहिजे. नाही आता ती हायस्कूलला गेली, आता तिचं होत नाही असं नाही. का नाही होत? ठरव बरं करायचं, होणार. जर भारतातनं इथे येऊन तुमच्याकडे तुम्ही 8 दिवस वर्कशॉपला पाठवू शकता, तर 4 तासावर तुम्ही आहात. का नाही तुम्ही 10 दिवस रमाकडे येऊन शिकू शकत, की 10 दिवस मी एवढं शिकून मी गेले? हे होईल, पण त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे. हे खूप छान उत्तर आहे ह्याचं, आणि ह्याचा नक्कीच विचार आणि प्रयत्न आम्हाला सतत करत राहायला आवडेल. खरंच, कारण काय होतं ना की तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं असतं पैशानी, वेळेनी, तसंच गुरुनी पण इन्व्हेस्ट केलेलं असतं अगदी. आणि ते झाड फोपावायला लागतं आणि तुम्ही पाणी घालणं बंद करता, कसं ते झाड जगणार? जसं तुम्ही शिक्षणाला आणि बरं असं काही सगळेजण दिव्य करत नसतात, म्हणजे असं काही प्रोफेशनली सगळेच असं काही करत नाही की अजिबातच वेळ होत नाही, असं नाहीये. ज्याला करायचंय त्याला उत्तम वेळ होऊ शकतो, आणि तो काढावा लागतो बस, असं त्यामागे आहे. खरंच सोनियाताई, असेच अनेक उत्तमोत्तम विचार आणि इतक्या नाविन्यपूर्ण कल्पना आमच्या समोर तू या तौर प्रतिष्ठानच्या इंटरव्ह्यू सिरीज मध्ये सांगू शकलीस, मांडू शकलीस, त्याबद्दल खूप खूप तुझे आभार.
आणि मी तुझे अतिशय धन्यवाद मानते की तू आम्हाला रामरतन धन पायो सारखा इतका सुंदर कार्यक्रम इथे दाखवू शकलीस तुझ्या अतिशय सुंदर टीम बरोबर. त्याबद्दल पण तुझे खूप खूप आभार. थँक्यू. मी पण खूप आभार मानते. थँक्यू. थँक्यू.